नमस्कार विद्यार्थ्यांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भारतीय राज्यघटनेमधील काही महत्त्वाचे कलम बघणार आहोत। हे कलम परीक्षेत वारंवार विचारले गेलेले आहेत। पोलीस भरती असो, ICDS असो, समाज कल्याण असो किंवा आदिवासी विकास विभाग असो किंवा बँकिंग असो, कुठलीही कॉम्पिटिटिव्हची एग्जाम असो, परीक्षेमध्ये या कलमावर प्रश्न असतोच। म्हणून व्हिडिओला स्किप न करता हा व्हिडिओ पूर्ण बघा। या व्हिडिओचा तुम्हाला परीक्षेत नक्कीच फायदा होईल। तर बघा, भारतीय राज्यघटना किती कलम आहे? कलम 1 ते 395 आहे। किती आहे? 395। आणि भारतीय राज्यघटनेचा स्वीकार कधी झाला? तर भारतीय राज्यघटना स्वीकार केली गेली 26 नोव्हेंबर 1949 ला। कधी स्वीकार केली गेली? 26 नोव्हेंबर 1949 ला। आणि म्हणूनच या दिवशी भारतीय संविधान दिन म्हणून साजरा केला जातो। बघा, भारतीय संविधान दिन कधी साजरा केला जातो? तर 26 नोव्हेंबर 1949 ला। का या दिवशी साजरा केला जातो? कारण की या दिवशी भारतीय राज्यघटनेचा स्वीकार केला गेला। आणि भारतीय राज्यघटना अंमलात कधी आणली? तर बघा, भारतीय राज्यघटना अंमलात आणली 26 जानेवारी 1950 पासून। 26 जानेवारी 1950 पासून भारतीय राज्यघटना लागू झाली। ठीक आहे, कन्फ्युज होऊ नका दोन्ही याच्यामध्ये। बघा, जेव्हा भारतीय राज्यघटना तयार झाली तेव्हा त्यामध्ये 22 भाग होते, 395 कलमे होती आणि 8 अनुसूची होती। 22 भाग, 395 कलमे आणि 8 अनुसूची। आता किती भाग आहे? आता 25 भाग आहे। कलम किती आहे? 465 कलम आहे आणि अनुसूची किती आहे? 12। आता किती आहे? 12 अनुसूची। कलम किती आहे? 465 आणि भाग किती आहे? 25। ठीक आहे, बघा, कलम 1 ते 4 मध्ये काय सांगितलंय? संघराज्य व त्याचे क्षेत्र। कलम 1 ते 4 मध्ये संघराज्य व त्याचे क्षेत्र भाग 1 मध्ये आहे। ठीक आहे, मग कलम 5 ते 11 मध्ये काय सांगितलंय? नॅशनॅलिटी म्हणजेच नागरिकत्व। कलम 5 ते 11 मध्ये नॅशनॅलिटी नागरिकत्व सांगितले आहे। आणि ते कुठल्या भाग मध्ये येते? तर ते येते भाग 2 मध्ये। बघा विद्यार्थ्यांनो, काही स्किप करू नका। हे सर्व प्रश्न परीक्षेत आलेले आहे आणि TCS असो किंवा कुठली एग्जाम असो, हे प्रश्न नेहमीच वारंवार रिपीट होत असतात। बघा, कलम 12 ते 35 मध्ये काय सांगितलंय? तर मूलभूत अधिकार। काय? फंडामेंटल राईट्स। फंडामेंटल राईट्स किती? कलम 12 ते 35 मध्ये। आणि हे कोणत्या भाग मध्ये आहे? तर हे आहे भाग 3 मध्ये। तर बघा, किती फंडामेंटल राईट्स आहे? तर बघा, आधी मूलभूत अधिकार 7 होते, आता किती आहे? 6। संपत्तीचा अधिकार हा मूलभूत अधिकारातून काढून टाकलाय, म्हणून आता किती राहिले? 6 मूलभूत अधिकार राहिले। समानतेचा अधिकार किती आहे? तर ते आहे कलम 14 ते 18 मध्ये। समानतेचा अधिकार कलम 14 ते 18। स्वातंत्र्याचा अधिकार कलम 19 ते 22। स्वातंत्र्याचा अधिकार कलम 19 ते 22। आणि शोषणाविरुद्ध हक्क, तर बघा, शोषणाविरुद्ध हक्क आहे कलम 23 ते 24। शोषणाविरुद्ध हक्क आहे कलम 23 ते 24। धर्म स्वातंत्र्याचा अधिकार, तर बघा, धर्म स्वातंत्र्याचा अधिकार कलम 25 ते 28 मध्ये आहे। धार्मिक स्वातंत्र्य कोणत्या कलमामध्ये आहे? तर ते आहे कलम 25 ते 28 मध्ये। यामध्ये काय सांगितलंय? तुम्हाला जो धर्म पटतो तो धर्म आपण स्वीकारू शकतो। हे कशात आहे? कलम 28 मध्ये। आणि यामध्ये हे पण सांगितलंय की कोणत्या धर्माचं काय म्हणते त्यांना, कुठल्याही मंदिरमध्ये जायला किंवा मस्जिद मध्ये जायला जर तो दुसऱ्या धर्माचा असेल तर त्यावर कुठल्याही प्रकारचा कर लागणार नाही। आधी कसं होतं? जजिया कर ऐकलं असेल तुम्ही। जजिया कर अकबरनी बंद केलं होतं। जे काही हिंदूचे मंदिर होते तर हिंदू लोकांना तिथे जायला जजिया कर द्यावा लागे, तो अकबरनी बंद केला होता। तर असा कुठलाही कर लावत नाही, हे कलम 25 ते 28 मध्ये सांगितलंय। सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार कलम 19 ते 30 मध्ये आहे। सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार किती मध्ये आहे? 19 ते 30 मध्ये। घटनात्मक उपायांचा अधिकार कलम 32। घटनात्मक उपायांचा अधिकार कलम 32। कलम 32 ला काय म्हणलंय? संविधानाचा हृदय आणि आत्मा कोणी म्हटलंय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी। काय म्हटलंय? आर्टिकल 32 is the heart and soul of
इंडियन कॉन्स्टिट्यूशन. घटनात्मक उपायांचा अधिकार म्हणजे काय? जर तुमचे मूलभूत अधिकार तुमच्यापासून कोणी हिसकावून घेत असेल तर तुम्ही कलम 32चा उपयोग करून डायरेक्ट सुप्रीम कोर्टात अपील करू शकता. काय करू शकता? डायरेक्ट सुप्रीम कोर्टमध्ये अपील करू शकता कलम 32 नुसार. बघा, कलम 1 काय म्हणते? संघराज्याचे नाव व त्याचे क्षेत्र. कलम 1 संघराज्याचे नाव व त्याचे क्षेत्र. कलम 2 काय म्हणते? नवीन राज्यात संघराज्यात समाविष्ट करून घेणे. बघा, एखादी नवीन राज्य असेल तर त्याला संघराज्यात म्हणजे भारतामध्ये समाविष्ट करून घेणे हे कलम 2 मध्ये आहे. फक्त संघराज्याचे नाव आणि त्याचे क्षेत्र कलम 1 मध्ये, आणि संघराज्यात सामावून घेणे नवीन राज्यात हे कलम 2 मध्ये आहे. ठीक आहे. आणि कलम 3 मध्ये काय सांगते? नवीन राज्याची निर्मिती व विद्यमान राज्यांच्या क्षेत्रात सीमांत किंवा नावात बदल. जर एखाद्या राज्याची सीमा बदलायची असेल, नावात बदल करायचा असेल किंवा नवीन राज्य निर्माण करायचं असेल तर ते येते कलम 3 मध्ये. थोडे हे पीपीटी इकडे तिकडे झाली आहे. कलम 14 कायद्यासमोर समानता. काय सांगते कलम 14? कायद्यासमोर समानता. कलम 15 काय म्हणते? कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करणे. धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्म ठिकाण या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई आहे. बघा, धर्मावरून किंवा वंशावरून किंवा जातीवरून किंवा लिंगावरून किंवा तुमचं जन्म ठिकाण यावरून कारणावरून तुमच्यासोबत भेदभाव करण्यास मनाई आहे कलम 15 नुसार. कलम 16 काय म्हणते? सार्वजनिक सेवा योजनांच्या बाबींमध्ये सर्वांना समान संधी आहे. कलम 16 नुसार काय? सार्वजनिक सेवा योजनांच्या बाबीमध्ये सर्वांना समान संधी आहे. कलम 17 काय म्हणते? अस्पृश्यता नष्ट करणे, छुआछूत, अनटचॅबिलिटी. कलम 17 अस्पृश्यता, छुआछूत हा कलम महत्वाचा, अतिशय महत्वाचा आहे. कलम 18 सुद्धा अतिशय महत्वाचे. जे मी स्टार मार्क करून देते ना ते वाले कलम एकदम तोंडपाठ पाहिजे म्हणजे पाहिजेच. ठीक आहे. बाकीचे पण असायला पाहिजे, पण हे एकदम झोपेतून उठलं, कोणी विचारलं झोपेत तरी तोंडातून याचा आन्सर निघाला पाहिजे. कलम 18 काय म्हणते? शासनाच्या परवानगीशिवाय कोणती पदवी स्वीकारता येणार नाही. जसं भारतरत्न कोण आहे? डॉक्टर APJ अब्दुल कलाम. तसंच भारतरत्न हे कोणाच्याही नावासमोर तो आपल्या मनाने लावू नाही शकत, कारण कलम 18 त्याला परवानगी नाही देत. शासनाच्या परवानगीशिवाय लावता नाही येत. ठीक आहे. कोणती पण पदवी त्याला आपल्या मताने लावता नाही येत. फक्त ते कोणत्या शिक्षणाच्या याच्यात आणि डिफेन्स वाल्यांना लावता येते फक्त ते. जसं डॉक्टर लावतो, हे शिक्षणाच्या पदव्या आपण लावू शकतो, पण ह्या पदव्या नाही लावू शकत आपण. पद्मश्री, पद्मविभूषण, भारतरत्न असे जे काही पदव्या असतात ते आपल्या मताने लावता नाही. कलम 19 काय म्हणते? स्वातंत्र्याबाबत काही हक्कांचे संरक्षण, म्हणजेच फ्रीडम ऑफ स्पीच, बोलण्याचे स्वातंत्र्य. कशामध्ये दिले आहे स्वातंत्र्य? कलम 19 मध्ये बोलण्याचे स्वातंत्र्य. नेक्स्ट आहे कलम 21 जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण. काय म्हणते? फ्रीडम ऑफ लाईफ, जीवन जगण्याचे स्वातंत्र्य कशात दिले आहे? कलम 21 जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण. झोपण्याचा अधिकार सुद्धा तुम्हाला कलम 21 देतो, हे लक्षात ठेवा. कलम 21 मध्ये काय सांगितलंय? प्राथमिक शिक्षणाचा हक्क. कलम 21 मध्ये प्राथमिक शिक्षणाचा हक्क. 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण हा मूलभूत अधिकार कलम 21 नुसार दिला जातो. काय म्हणता? 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण अनिवार्य आहे, हा मूलभूत अधिकार कलम 21 देते. कलम 23 नुसार काय? वेठबिगारी, गुलामगिरी, शरीर विक्रीवर बंदी. कशामध्ये सांगितलंय? तर हे कलम 23 वर काय सांगितलंय? वेठबिगारी, गुलामगिरी आणि शरीर विक्रीवर बंदी कलम 23 नुसार. कलम 21 अतिशय महत्वाचा आहे. कलम 21 सुद्धा अतिशय महत्वाचे आहे. जे स्टार मार्क करत आहे ते तुम्ही पाठ करा, काय करायचं आहे करून टाका, पण तुम्हाला एकदम यायलाच पाहिजे. कलम 24 काय सांगतो? 14 वर्षाखालील मुलांना कारखाना व धोक्याच्या ठिकाणी कामास बंदी आहे. 14 वर्षाखालील मुलांना कारखाना व धोक्याच्या ठिकाणी कामास बंदी कोण सांगते? तर हे कलम 24 सांगते. आर्टिकल 32 खूपच महत्वाचा आहे. घटनात्मक उपाययोजनांचा अधिकार. कलम 32 चा उपयोग करून जर तुमचे मूलभूत अधिकार खंडित झाले असेल तर तुम्ही डायरेक्ट सुप्रीम कोर्टात न्याय मागू शकता.
आणि हायकोर्टात न्याय मागण्यासाठी कोणती कलम आहे ते मला कमेंटमध्ये सांगा. कलम 40 काय म्हणते? ग्रामपंचायतीचे संघटन. ग्रामपंचायतीचे संघटन कोण सांगते? कलम 40. अतिशय महत्वाचा आहे. कलम 24 सुद्धा महत्वाचा आहे. विद्यार्थ्यांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. आणि विद्यार्थ्यांनो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या एक्झाम साठी बघत आहे ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते सुद्धा मला सांगा, जेणेकरून मला माहित पडेल विद्यार्थी माझा व्हिडिओ कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून बघतात. कलम 44 काय म्हणते? समान नागरी संहिता. समान नागरी संहिता इम्पॉर्टंट. कोणत्या कलमानुसार आहे? कलम 44. आणि याचे आन्सर सांगा. समान नागरी संहिता लागू करणारे भारत देशातील पहिले राज्य कोणते आहे? याचा आन्सर कमेंट यायलाच पाहिजे तुम्हाला. तर याचा आन्सर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, कारण की ह्या प्रश्नाचं उत्तर मी ऑलरेडी घेतलेलं आहे. मूलभूत कर्तव्य कशामध्ये येते? तर बघा, कलम 51 मध्ये काय येते? मूलभूत कर्तव्य, फंडामेंटल ड्युटीज. फंडामेंटल ड्युटीज मूलभूत कर्तव्य कलम 51 मध्ये येते. कलम 52 सुद्धा महत्वाचा आहे. भारताचे राष्ट्रपती कशात येते? कलम 52. हे स्टार मार्क आणि हे स्टार मार्क. कलम 52 भारताचे राष्ट्रपती. कलम 54 राष्ट्रपतीची निवडणूक. राष्ट्रपतीची निवडणूक कलम 54. कलम 56 काय म्हणते? राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ कलम 56 मध्ये. आणि राष्ट्रपती पुनर्निवडणुकीसाठी पात्रता कलम 57 मध्ये. कलम 57 मध्ये काय? राष्ट्रपतीच्या पुनर्निवडणुकीसाठी पात्रता. नेक्स्ट क्वेश्चन आहे कलम 58 राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी पात्रता. राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी पात्रता किती आहे? कलम 58 मध्ये. कलम 60 राष्ट्रपतीची शपथ. कलम 60 राष्ट्रपतीची शपथ. आणि कलम 61 सुद्धा अतिशय महत्वाचा आहे. राष्ट्रपतीवर महाभियोग. राष्ट्रपतीवर महाभियोग कोणत्या कलमानुसार चालवला जातो? तर कलम 61 नुसार. लक्षात ठेवा, पाठ करा, खूप महत्वाचा प्रश्न आहे. कलम 63 आहे भारताचे उपराष्ट्रपती. कलम 63 भारताचे उपराष्ट्रपती. आणि भारताचे राष्ट्रपती कलम 52. उपराष्ट्रपतीची निवड कलम 66 मध्ये सांगितली आहे. आणि उपराष्ट्रपतीचा कार्यकाळ कलम 67. उपराष्ट्रपतींचा कार्यकाळ कलम 67. नेक्स्ट क्वेश्चन आहे कलम 69 उपराष्ट्रपतींची शपथ किंवा वचनबद्धता. उपराष्ट्रपतीची शपथ किंवा वचनबद्धता कलम 69 मध्ये सांगितली आहे. आर्टिकल 72 खूप महत्वाचा आहे हा, स्टार बार. राष्ट्रपतीला दयेचा अधिकार. कलम 72 नुसार राष्ट्रपतींना दयेचा अधिकार. समजा एखाद्या अपराध्याला, दोषीला फाशीची शिक्षा झाली असेल तर ती फाशीची शिक्षा माफ करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला आहे. कोणत्या कलमानुसार? कलम 72 नुसार. जर त्याने काही चांगली कामगिरी केली असेल किंवा त्याच्यामध्ये खूप काही सुधारणा झाल्या असेल तर राष्ट्रपती त्याची फाशीची शिक्षा माफ करू शकतो. आणि म्हणून त्या कोणत्या कलमानुसार? कलम 72 नुसार त्याला जीवनदान देऊ शकतो. कलम 79 संसदेची निर्मिती व रचना. कलम 79 सर्वांना पाहिजे. संसदेची निर्मिती व रचना कलम 79. कलम 80 राज्यसभेची रचना. कलम 80 राज्यसभेची रचना. कलम 81 लोकसभेची रचना. बघा, सरला 79 80 81. 81 काय? लोकसभेची रचना. राज्यसभा. राज्यसभा किती आहे? 80. आणि स म्हणजे संसद. ट्रिक लक्षात ठेवा, सरला. स म्हणजे संसद, र म्हणजे राज्यसभा, ला म्हणजे लोकसभा. 79 80 81 यावरून तुम्हाला हे आर्टिकल्स कलम लक्षात राहतील. कलम 93 काय म्हणते? लोकसभेचे सभापती व उपसभापती. लोकसभेचे सभापती व उपसभापती कशात सांगितलंय? कलम 93 मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आहे संसद सदस्यांना घ्यावयाची शपथ व वचनबद्धता. संसद सदस्यांनी घ्यावयाची शपथ व वचनबद्धता कलम 99 मध्ये सांगितले आहे. सभागृहातील मतदान. सभागृहातील मतदान कुठे सांगितलंय? कलम 100. सभागृहातील मतदान कलम 100. कलम 108. कलम 108 संयुक्त बैठक. संयुक्त बैठक कोणत्या कलमामध्ये सांगितलंय? 108 स्टार मार्क.
इम्पॉर्टंट आहे कलम 108 संयुक्त बैठक. जेवढी स्टार मार्क सांगितले आणि हे वारंवार विचारले गेलेले आर्टिकल्स आहे. 109 धन विधेयकाबाबत विशेष पद्धती. काय म्हणत आहे? धन विधेयकाबाबत विशेष पद्धती 109. आणि धन विधेयक मनी बिल. काय? मनी बिल. धन विधेयकाची व्याख्या किंवा धन विधेयक जरी विचारलं तर कलम 110 अतिशय इम्पॉर्टंट. कलम 112 काय सांगते? बजेट, वार्षिक वित्तीय विवरण. वार्षिक वित्तीय विवरण कशामध्ये सांगितलंय? कलम 112. ठीक आहे. कलम 123 अध्यादेश काढण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार. राष्ट्रपतीला अध्यादेश काढण्याचा अधिकार कोणत्या कलमानुसार आहे? तर ते आहे कलम 123. इम्पॉर्टंट. कलम 123 राष्ट्रपतींना अध्यादेश काढण्याचा अधिकार. सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कलम 124. सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कलम 124. भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक कोणतं कलम आहे? 148. भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक कलम 148. कलम 213 विधान मंडळाच्या विराम काळात अध्यादेश काढण्याचा राज्यपालांचा अधिकार. विधानमंडळाच्या विराम काळात अध्यादेश काढण्याचा राज्यपालांचा अधिकार कशात आहे? कलम 213 मध्ये आहे. कलम 214 राज्यांसाठी उच्च न्यायालय. प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असावे हे कोणत्या कलम मध्ये सांगितले जाते? तर हे सांगितले जाते कलम 214 मध्ये. प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असावे हे कलम 214 मध्ये सांगितले जाते. कलम 280 अतिशय इम्पॉर्टंट. काय आहे? वित्त आयोग. कलम 280 वित्त आयोग. कलम 312 अखिल भारतीय सेवा इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस. अखिल भारतीय सेवा इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस कलम 312 इम्पॉर्टंट आहे. संघराज्य व राज्यांकरिता लोकसेवा आयोग. लोकसेवा आयोग. संघराज्य व राज्यांकरिता लोकसेवा आयोग कलम 315. एमपीएससी कशामध्ये येते? 315. कुठल्याही राज्याची लोकसेवा आयोग ही कलम 315 नुसार येते. ठीक आहे. कलम 324 निवडणूक आयोग इलेक्शन कमिशन कशामध्ये येते? कलम 324. इलेक्शन कमिशन कलम 324. कलम 330 लोकसभेत अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव जागा. कलम 330 मध्ये काय येते? लोकसभेत अनुसूचित जाती आणि जमातीसाठी राखीव जागा. संघ राज्याची राज्यभाषा कलम 343. संघ राज्याची राज्यभाषा कलम 343. अल्पसंख्याक आयोगाची निर्मिती. अल्पसंख्याक आयोगाची निर्मिती कलम 350. नेक्स्ट क्वेश्चन आहे 352 राष्ट्रीय आणीबाणी, 356 राज्य आणीबाणी आणि 360 आर्थिक आणीबाणी. बघा विद्यार्थ्यांनो हे तिन्ही कलम अतिशय महत्वाचे आहे आणि हे कुठल्या देशातून घेतले आहे हे आणीबाणी? तर याचे आन्सर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगायचं आहे. कुठून घेतले आहे तिन्ही कलम याचा आन्सर तुम्हाला कमेंट मध्ये द्यायचा आहे. हे प्रश्न मी वारंवार घेतले आहे. कसं लक्षात ठेवायचं? 352 त्याच्यानंतर 4चा फरक ठेवायचा. 356 360 352 356 360 4चा फरक ठेवायचा. सर्वात आधी काय येते? राष्ट्रीय आणीबाणी. आणि 356 मध्ये राष्ट्रपती शासन. राष्ट्रपती शासन म्हणजेच राज्य आणीबाणी. राष्ट्रपती शासन 356 नुसार. आणि 360 काय? फायनान्शियल इमर्जन्सी म्हणजे आर्थिक आणीबाणी कलम 360. 352 356 360 4चा फरक आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. कलम 368 अतिशय महत्वाचा घटना दुरुस्ती तरतूद कुठून घेतली आहे? साऊथ आफ्रिका. साऊथ आफ्रिकेच्या संविधानातून कलम 368. संविधानामध्ये काही बदल करायचा असल्यास तर ते कलम 368 नुसार केला जातो. कलम 370 इम्पॉर्टंट आहे पण आता काढून घेतला आहे. जम्मू आणि काश्मीर राज्य संबंधी विशेष तरतुदी काय होता? जम्मू काश्मीरसाठी विशेष तरतुदी कलम 370 नुसार होती, आता काढून टाकलाय. कलम 376 उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश विषयी तरतूद. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश विषयी तरतूद कलम 376 मध्ये सांगितली आहे. कलम 377 भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षा विषयी तरतूद. भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षा विषयी तरतूद हे कलम 377 मध्ये सांगितलं आहे.
लोकसेवा आयोगा संबंधित तरतूद कलम 378. लोकसेवा आयोगा संबंधित तरतूद कलम 378. बघा विद्यार्थ्यांनो, आजचे प्रश्न इथेच संपले आहे. जर तुम्हाला व्हिडिओ खरंच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. तेथे तुम्हाला सर्व महत्त्वाचे अपडेट्स वेळोवेळी मिळत राहतील. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या परीक्षेसाठी आणि कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे हे मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला माहित पडेल माझे विद्यार्थी माझा व्हिडिओ कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून बघतात. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद.